हॅलो फ्रेंड्स. सो प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की आशय शरीर म्हणजे काय आणि त्याच्यामधले आपण 4 आशय हे बघितले होते. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण त्याच्या पुढच्या आशयाची स्टडी करणार आहोत. ओके, सो बघा आता आशय शरीर. ओके, सर्वांना माहिती आहे म्हणजे एक स्पेस. ओके, एक ठिकाण. ओके, सो आता बघूया आपण आमाशय. सो आमाशय कशाला म्हणतात की मॉडर्न सायन्स मध्ये आपण आमाशय म्हणजे स्टमक असं समजू शकतो. जे आम आम म्हणजे काय तर पित्त असतं ते. ओके, ते आपल्या कुठे असतं, ऍसिड म्हणतो आपण त्याला, ते आपल्या स्टमक मध्ये असतं, म्हणून त्याला आमाशय आपण म्हणू शकतो. बघा इथे आमाशय म्हणजे काय तर अन्नाचे आशय. बघा आपण जेव्हा फूड इनटेक करतो तेव्हा ते डायरेक्ट जाऊन आपल्या जे स्टमक मध्ये स्टोर होतं. स्टोर होणे ऑब्विसली स्पेस आहे तिथे, कोणते तरी द्रव्य हे काही काळासाठी स्थित असते म्हणून त्याला आशय म्हणतात. तर त्याच्यामुळे अन्न तिथे स्थित आहे म्हणून ते अन्नाचे आशय आमाशय झाले. तर त्याचे स्थान कुठे असते बघा, नाभिस्तनानंतर जंतोरामाशय इति स्मृत. म्हणजे काय तर नाभी व स्तनांच्या मध्ये, नाभी म्हणजे जी आपली आपण तिला हे म्हणतो नॉवेल समथिंग म्हणतो, त्याचं इंग्लिश मध्ये मला शब्द आठवत नाहीये, पण जी आपली नाभी असते, ओके, आपल्या जी पोटावरची जी नाभी असते ती आणि दोन्ही स्तन असते जे ब्रेस्ट असतात दोन्ही, त्या दोघांच्या मध्ये जे स्टमक असतं त्याला तिथे त्याचं आमाशयाचं स्थान असतं. ओके, नंतर काय पित्ताशयाच्या वर, पित्ताशयाच्या वर असतं ते, म्हणजे जे पित्ताशय आहे त्याच्यावर सुद्धा तिचं स्थान सांगितलेलं आहे. ओके, देन स्त्रोतस. तर स्त्रोतस कोणते कोणते रिलेटेड आहे तर अन्न व स्त्रोतसाचे मूळ स्थान. ऑब्विसली अन्न व स्त्रोत असतात म्हणजे अन्न जिथून पूर्ण बॉडीकडे पोहोचवलं जातं. सो कुठून पोहोचवलं जातं, स्टमक कडून. सो दॅट्स वाय अन्न व स्त्रोताचे मूळ स्थान. नंतर दोष. दोष कोणकोणते असतात बघा, समान वायू, वात दोषामधला जो टाईप आहे समान वायू. नंतर पाचक पित्त, पित्त दोषाचा प्रकार पाचक पित्त, रंजक पित्त आणि क्लेदक कफ. ओके, पाचक पित्त ऑब्विसली पचन करण्यास मदत करेल. क्लेदक कफ काय करतं, जे फूड पार्टिकल्स आहे त्याला अजून ब्रेकडाऊन करण्याचं काम करतं. ओके, नंतर पेशी किती आहेत, 2. नंतर स्नायू कसे आहे तिथे, सुशीर स्नायू. बघा आपल्या बॉडीमध्ये जे स्टमक आहे ते अपचर्निंग मुवमेंट करते, सो दॅट्स वाय त्याचे जे स्नायू म्हणजे त्याचे जे मसल्स आहेत ते कसे असतात, सुशीर असतात. म्हणजे आपण त्याला हे म्हणू शकतो की स्मूथ मसल्स असतात, पण त्या एकदम हे करतात, फोर्स म्हणजे त्याचं मेकॅनिझम एकदम हार्ड असतं. ओके, फूडवर. त्यानंतर पक्वाशय. पक्वाशय म्हणजे काय तर ऍबडॉमिनल एरिया मधले जे डायजेशन करण्यासाठी हेल्प करत असतात ते पक्वाशय असतं. बघा ऍबडॉमिन मधले जे इंटेस्टाईन असतं त्याला आपण पक्वाशय म्हणतो. ओके, सो बघा याचे स्थान काय आहे, गुदाच्या वर व नाभीच्या खाली. नाभी आपली नाभी, नाभीच्या खाली, आणि गुद म्हणजे काय तर जे रेक्टम असतं, ऍनस असतं त्याच्यावरती. ठीक आहे, बरोबर. त्याच्या कला कोणती असते, पुरुष धरा कला. म्हणजे काय करते ती, जे पुरुष आहे, जे मल आहे आपल्या बॉडीतलं त्याचं ते विभाजन करते. ओके, तर स्रोतस कोणता आहे, पुरुष व स्रोतसाचे मूळ स्थान. ऑब्विसली पुरुषाचा तिथून स्टार्टिंग पॉइंट होतो म्हणून पुरुष व स्रोतसाचे मूळ स्थान. ओके, त्यानंतर आहे दोष कोणता असेल इथं, उपानवायू आणि पित्त सुद्धा हे असेल इथं. ओके, स्नायू कोणते असणार इथे देखील सुद्धा सुशीर स्नायू. बघा ते पेरिस्टाल्सिस मुवमेंट होत असते त्यामुळे सुशीर स्नायू. त्यानंतर आहे मूत्राशय. मूत्राशय म्हणजे काय तर ब्लॅडर आणि युटेरस आपण म्हणू शकतो त्याला. ओके, बघा याचे पर्याय काय आहे, बस्ती, याला बस्ती म्हणतात, मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, नंतर स्नायू कशा आहे, सुशीर आहे. पेशी किती आहे, 2 आहे मूत्राशयामध्ये. स्थान कुठे आहे, कटी प्रदेशी, अल्पमास व अल्पशोणित असलेल्या ठिकाणी. कटी प्रदेशी म्हणजे काय तर कटी म्हणजे काय तर आपली जे थाईज. ओके, थाईजच्या तिथे अल्पमास, थाईजच्या ज्या वरती अल्पमास म्हणजे कमी मसल्स असणाऱ्या आणि अल्पशोणित असलेल्या ठिकाणी, म्हणजे कमी रक्त असलेल्या ठिकाणी. म्हणजे ऑब्विसली थाईसच्या वरती हे आपल्या बस्तीचं स्थान असतं, म्हणजे मूत्राशयाचं स्थान असतं. त्यानंतर आकार कसा आहे, अधोभागी मुख आहे त्याचं आणि भोपळ्याप्रमाणे. अधोभागी मुख म्हणजे काय, अधो म्हणजे काय तर बेसिकली डाऊनवर्ड. ओके, सो त्याचं मुख कसं आहे, डाऊनवर्ड. ऑब्विसली आपण ब्लॅडर बघतो त्याचं असं असं मुख असतं. ओके, डाऊनवर्ड. सो डाऊनवर्ड त्याचं मुख आहे आणि ते का भोपळ्याप्रमाणे आहे.
तुम्ही भोपळा बघितला असेल, तो एक असा टाईपचा भोपळा असतो. ओके, सो तसं ते उलटा भोपळा आपण म्हणू शकतो. संबंध कशाच्या कशाची आहे? नाभी, पृष्ठ, कटी, गुद, वंशन आणि शेफ. म्हणजे जे बघा, नाभी आपली, ठीक आहे, पृष्ठ म्हणजे पाठीचा कणा. ओके, ते सुद्धा तिथे असतो, तो बॅक साइड नसतो. नाभी कुठे असते? वरच्या साईडनं. कटी, थाईस, दोन्ही साईडनं. ओके, गुद खालच्या साईडनं. देन वंशन सुद्धा समोरच्या साईडनं वंशन. ओके, आणि शेप सुद्धा समोरच्या साईडनं. वंशन म्हणजे टेस्टिस आणि पेनिस. सो हे त्याच्या पुढे सराउंडिंगला असतं नाभी, म्हणजे मूत्राशयाच्या म्हणजे ब्लॅडरच्या. सो दॅट्स वाय तिथे पण त्याला संबंध हा सांगू शकतो. धमनी किती आहेत? तर 2 आहे. मूत्रवाही धमनी या 2 तिथे असतात. स्रोतस कोणते कोणते आहेत? मूत्रवाह स्रोतसाचे मूळ स्थान. म्हणजे बरोबर आहे, मूत्रवाह स्रोतसाचे ते मूळ स्थान असणार, कारण तिथून मूत्राचं जे विसर्जन होतं किंवा एक्सपोर्टेशन होतं. नंतर त्रिमर्मापैकी एक, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण त्रिमर्म आपल्याला माहिती कोणकोणते आहेत? शिर, हृदय आणि बस्ती. हे 3 इम्पॉर्टंट मर्म आहे. यांना थोडीशी जरा इजा झाली तर आपली बॉडीची पूर्ण सिस्टीम ही बिघडू शकते. दॅट्स वाय हे त्रिमर्मापैकी याला खूप इम्पॉर्टन्स हे दिलेलं आहे. ओके, सो हे आपले आशय आहेत ते. सो नेक्स्ट आहे बघा आपलं गर्भाशय. सो गर्भाशय म्हणजे काय? तर मॉडर्न सायन्स मध्ये आपण त्याला युटेरस असं म्हणू शकतो. युटेरस त्याच्यात स्पेस असतो. ओके, आपलं जे झायगोट जो एम्ब्रिओ असतो त्याच्यासाठी तिथे स्पेस असतो. ओके, तर बघा गर्भाशय काय? स्त्रीना गर्भाशय अष्टम. ओके, म्हणजे काय? तर 8वे आशय. म्हणजे की बघा, शारंगधरांनी सांगितलं होतं की की यांनी सांगितलं होतं की स्त्रीसाठी एक एक्स्ट्रा आशय आहे स्त्रीमध्ये, स्त्रीच्या बॉडीमध्ये. सो ते कोणतं आहे? गर्भाशय. ओके, बघा, आणि त्याचा आकार कसा आहे? रोहित माशाच्या मुखाप्रमाणे. रोहित मासा, त्याला आपण आय थिंक रोहू म्हणतात. फिशचं नाव आहे बघा, रोहू. ओके, सो त्या मासा जो असतो त्याचा जे फेस आहे, ओके, त्याचा मुख असेल तर त्याच्याप्रमाणे त्याचा गर्भाशयाचा युटेरसचा आकार असा आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. सो हे आपल्याला एक MCQ असू शकतो एक्झाममध्ये. ओके, बघा त्याचं स्थान कुठं आहे? बस्तीच्या पार्श्वभागी. म्हणजे इथे काय सांगितलंय की बस्तीच्या पार्श्वभागी, म्हणजे बस्ती म्हणजे आपलं ब्लॅडर, त्याच्या मागच्या साईडला युटेरस हे असतं, किंवा पक्वाशय आणि आमाशयाच्या यांच्यामध्ये. आणि काय? पक्वाशय आणि आमाशय या दोघांच्या मध्ये हे गर्भाशय स्थित आहे. ओके, याचं एवढंच एक्सप्लेनेशन आहे, जास्त नाही आहे. याचं आपण गर्भशयमध्ये याचं अजून असलं तर तिथे बघू शकतो. ओके, त्यानंतर आहे स्तन्याशय. स्तन्याशय म्हणजे काय? तर स्तन्य म्हणजे काय? तर ब्रेस्ट मिल्क. ओके, मदर्स मिल्क. सो त्याला आपण ब्रेस्ट असं म्हणू शकतो. तर त्याची संख्या किती आहे? 2 आहे ऑब्विसली. स्तन्य निर्मिती, आता स्तन्य वेगळं आणि स्तन्याशय वेगळं. ओके, डिफरन्स आहे. ओके, स्तन्य जिथं आशय करतं त्याला स्तन्याशय म्हणतात. ओके, सो स्तन्य निर्मिती म्हणजे काय आपण बघणार आहे की मिल्क फॉर्मेशन कसं होतं फिमेल मध्ये, म्हणजे मदर मध्ये ऑब्विसली. सो बघा त्याची निर्मिती कशी होते? आपण त्याच्या स्पर्शाने, जे त्यांचे बेबी असतं मदरचं, ओके, त्याचा स्पर्श झाल्यावर आईला, नंतर आहे दर्शनाने, म्हणजे आईने बाळाला बघितल्यावर, किंवा स्मरणाने आईने बाळाला आठवले. ओके, नंतर स्नेह उत्पन्न होऊन, म्हणजे किंवा आईचं बाळावर जे प्रेम असतं, ओके, जे एक हे असते. ओके, तर ते इमोशन इन्क्रीज होतात तेव्हा स्तन्य म्हणजे ब्रेस्ट मिल्कचं फॉर्मेशन ब्रेस्ट मध्ये स्टार्ट व्हायला लागतं. ओके, तर नंतर बघा धमन्या किती आहेत? त्याच्यात 2 आहेत. ठीक आहे, स्तनपेशी किती आहेत? 5 2 स्तन्य आहे ना, एकाच्यात 5 दुसऱ्याच्यात 5. आणि ते तारुण्य अवस्थेत त्याची वृद्धी होते. जसं जसं फिमेल ही अडल्ट मध्ये येते तेव्हा ती वृद्धी ही होत असते. नंतर संबंध कसाचा आहे? रसधातूचा संबंध आहे. रसधातूचा उपधातू स्तन्य आहे. बघा सर्वात मोठा आहे जो रसधातू असतो. बघा आपण बघितलं होतं की धातूची निर्मिती होताना त्याचा एक बाय प्रोडक्ट निघतो, एक युजफुल प्रोडक्ट निघतो. सो जो बाय प्रोडक्ट असतो तो निघतो, आणि त्याच्यासोबतच त्याचा उपधातू सुद्धा तयार होतो. म्हणजे कसं आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊ की अस्थि म्हणजे काय? तर बोन्स, अस्थि धातू. सो अस्थि धातूचा उपधातू काय आहे? दंत. ओके, सो बघा आपले टीथ. सो जर आपल्या बॉडीमध्ये जर आपण कॅल्शियम, प्रोटीन, ओके, हे सगळे जर आपण फूड डाएट घेतलं नाही, बघा मग आपले बोन्स जे आहे ते ठिसूळ व्हायला लागतात. दात जे आहे ते सुद्धा लवकर तुटतात. का? कारण बोन्सचं फॉर्मेशन झालं तर त्याच अंशाने, त्याच पोषक अंशाने आपले टीथ सुद्धा तयार होतात.
ओके. तर असा धातू आणि उपधातूचा असा संबंध असतो. सो सिमिलरली जसे धातू जर तयार नाही झाला तर स्तन्य धातू सुद्धा तयार होऊ शकत नाही. ठीक आहे. स्रोतस किती आहे? 2 आहे. बहिर्मुख स्रोतस. तर स्रोतस म्हणजे काय, जर आपल्या बॉडीमध्ये एक नेटवर्क असतं. ठीक आहे. जसं बघा पाईपलाईन्स आपण बघू शकतो, नगर परिषदची पाईपलाईन्स असते. ठीक आहे. सो नगर परिषदची पाईपलाईन असते, मग ते काय असं एवढे मोठं जाड पाईप नसतो ना, प्रत्येकाच्या घरात एक छोटं पाईपलाईन असते प्रत्येक गल्लीमध्ये. तर तसंच आपल्या बॉडीमध्ये एक पाईपलाईन आपण म्हणू शकतो. जसं आर्टरीज व्हेन्सचं नेटवर्क आहे, तसंच त्या स्रोतसाचं नेटवर्क असतं आणि ते त्या गोष्टी त्या ऑर्गन्स पर्यंत पोहोचत असतात. ओके. किंवा ऑर्गन्स पासून दूर नेत असतात. जसं आपण बघितलं की यकृत प्लीहा हे कोणत्या रक्तवाह स्रोतसाचे मूळ स्थान. म्हणजे काय, यकृत लिव्हर कडून जे रक्त आहे ब्लड ते होईल, तयार होईल आणि ते सर्व बॉडीला प्रोव्हाइड केले जाईल. ओके. तसंच हे आहे. मग त्याच्यामध्ये 2 टाईप असतात स्रोतसाचे, एक बहिर्मुख, एक अंतर्मुख. तर बहिर्मुख काय, तर ज्यांची ओपनिंग बाहेर असते, म्हणजे बॉडीच्या बाहेर होते, त्याला बहिर्मुख स्रोतस म्हणतात. तर अंतर्मुख म्हणजे जे बॉडीच्या आतमध्येच त्याची ओपनिंग आणि क्लोजिंग असते, म्हणजे बॉडीतच त्याचं एक सर्क्युलेशन असतं. तर स्तन्य जे आहे ते 2 बहिर्मुख, तिची संख्या 2, म्हणजे 2 बहिर्मुख ते बॉडीच्या बाहेर निघतं. सो ऑब्विसली 2 बहिर्मुख स्रोतच आहे. आणि सुश्रुत, तर सुश्रुतांनी काय सांगितलं आहे की जे स्तन्य आहे ते शुक्रवाह स्रोतसाचे मूळ स्थान देखील आहे, असं सुश्रुतांनी सांगितलं आहे. ते आपण बघूया चरकानुसार स्रोतसचे मूळ स्थान आणि सुश्रुतानुसार स्रोतसाचे मूळ स्थान. हे तो चार्ट आहे, आपण ते बघणार आहोत क्रियाशैलीमध्ये. बघा आता मर्म किती आहेत? 2 आहेत, स्तन्यरोहित आणि स्तनमूल. हे 2 मर्म आपल्याला स्तन्याच्या ठिकाणी हे बघायला भेटतात. सो असं हे गर्भाशय स्तन्याचे आहे. सो आपला आशय शालेय ही कम्प्लीट झालेला आहे. आपल्याला इथे 5 मार्काचा SAQ हा येऊ शकतो. ओके. सो हे सर्व असे त्याच्यामध्ये आपण पॉइंट्स करून पेपरमध्ये लिहायचं आहे आणि थोडंसं एक्सप्लेन करायचं आहे. ओके. तर माझे हे बघा सगळ्या प्लेलिस्ट तयार आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.